माझा तालुक्यात संघटन माझं चांगलं होतं. आमच्याकडे विजय आवटे म्हणून आमदार होते. त्यांची खालची यंत्रणा बऱ्यापैकी मी चालवायचो. यंत्रणा चालवायची म्हणजे त्यांना बॅक सपोर्ट जे लागायचा निवडणुकीला आमचाच असायचा, आमची ताकद असायची. ते जरा प्रोफेशनल आमदार होते थोडे. म्हणजे प्रोफेशनल असल्यामुळं ते कायद्याच्या चौकटीत असून पण राजकारणात सगळं कायद्याच्या चौकटीत चालायचं का? मागं जे असेल ते आम्ही चालवायचं. मग त्यांना ते कार्यकर्त्यांचा त्यांचा म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याचं थोडक्यात भांडण झालं आणि त्यांच्याकडे गेला, तुला मी सांगितलं भांडण करायला, तू हे का चुकीचे उद्योग करतो? आता काय हे चालत नाही ना. आता हे खालचं आम्ही बऱ्यापैकी आम्ही सांभाळायचो. पण मी जिल्हा परिषदला निवडून आलो आणि माझा तालुक्यात संपर्क असायचो. मी तालुक्याभर फिरायचो. फिरल्यानंतर त्या प्रत्येक पुढाऱ्याच्या कानाला लागणारे काही लोक असतात आणि विशेष करून संध्याकाळचं लोक बरोबर नेत्याला सांगत असतात. मग त्यांना सांगितलं, अरे तुमचा स्पर्धक होणार आहे. आपल्याला काय आमदारकी पण नव्हती लढवायची. ॲक्सिडेंटली झाले म्हणतात ना, समय से पहिले और भाग्य से आधी किसी को कुछ नहीं मिळता. नशिबात असलं ना काही पण मिळत. म्हणजे आमदारकी सुद्धा अशीच ॲक्सिडेंट झाली. माझ्या रक्तात गद्दारी नसती. म्हणजे मी त्यांना आउटीनला सोडलं पण नसतं. पण त्यांनी काय केलं, त्यांना असं भरवलं. मग त्यांनी मला डावलायला प्रयत्न केला. कार्यक्रमाला आता मी तालुका प्रमुख म्हणलं, कुठल्या गावातला कार्यक्रम असला का त्यांना सांगायचं स्पेसिफिक, याचं नाव नका टाकू, याला निमंत्रित करू नका. आणि मी गेलो का मला निग्लेक्ट करायचं. ह्या गोष्टी हे माझ्याबद्दल, मी एखाद्या कार्यक्रमाला जरी असलं का कार्यक्रमात माझ्याबद्दल चुकीचं बोलायचं. मग आमच्यात जरा दरी निर्माण झाली थोडी. आमच्याकडं उद्धवसाहेब ठाकरे आले. उद्धवसाहेब ठाकरे मग आवटींनी